check. Thank you सुभाष, thank you अजय सर, thank you सर्व क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या माध्यमातून मी मच्छिंद्र पाटील मनपूर्वक स्वागत करतोय. राष्ट्रवादी चषक 2022 ही संकल्पना आपण पाहतोय. टेनिस विश्वातील सर्वात मोठा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळतो. 176 संघ 40+ माध्यमातून 48 संघ आणि रेग्युलरच्या माध्यमातून 128 संघ तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. राष्ट्रवादी चषक 2022 सर्व महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी ही स्पर्धा, कारण ज्या स्पर्धेचं ज्या दिवशी लॉट झाले त्या दिवशी मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं या स्पर्धेकडे आणि तशी स्पर्धा आपण पाहतोय. NCB 2022 ही स्पर्धा आपण पाहतोय. सर्व अकॅडमी रसिकांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोज आर वॉचिंग ऑन YouTube, यू आर ऑल्सो मोस्ट वेलकम. यू आर वॉचिंग NCB Trophy 2022. 176 teams have participated in this tournament, and who is going to be champion? You have to wait on final day. मेरे साथ जुड़ चुके अजय घरत. स्वागत है अजय घरत. भिवंडी की बहुत ही शानदार आवाज आपके सामने होगी, मराठी, हिंदी, इंग्लिश ऐसे 3 लैंग्वेज में हमारे साथ जुड़ चुके. स्वागत है अजय जी आपका. दरम्यान आगमन होते अक्षय मडवी यांचं. वेलकम अक्षय मडवी. 0 मिनिटां कमाल यांचं नक्कीच औक्या आपलं हार्दिक स्वागत आहे. राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये 4001 केवणीदेवी संघाला आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार होता आणि त्या संघाचे क्रिकेटर अक्षय मडवी अर्थात औक्या यांचे ते आगमन झालेले आहे. त्यांचं राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत आहे. भूमि 11 तुर्बे वर्सेस केवनी स्पोर्ट्स केवनी के बीच में चलेगा मुकाबला. शानदार मुकाबला. एक तरफ नई मुंबई की टीम, एक तरफ भिवंडी से बिलोंग करने वाली ये दोनों बड़ी टीम इस मैदान के ऊपर खेलेगी. मजा आएगा. हमारे साथ अजय जी जुड़ चुके हैं. स्वागत है अजय जी आपका. वेलकम NCB Trophy 2022. थैंक यू सो मच मच्छिंद्र पाटिल. मज़ा तो आ ही रहा है और एक और मज़ेदार मुकाबला होने वाला है, इसमें कोई संदेह नहीं है. भूषण पाटिल एक्शन में बड़े खिलाड़ी है, बड़ी टीम है तुर्भे, लेकिन सामने भी बड़ी चुनौती है उनके, क्योंकि केवनी स्पोर्ट्स केवनी टीम ने हमेशा अच्छा क्रिकेट खेला है भिवंडी के तालुका क्रिकेट में. इस अंपायर का इशारा हो चुका है. मुकाबले का आगाज हरी झंडी दिखा चुके हैं अंपायर. बहुत ही शानदार ये माहौल. और पहले गेंद इस बीच गो हेमन. ओ लवली डिलीवरी. कोई मौका नहीं बल्लेबाज के पास. फुटवर्क का किसी भी तरह का इस्तेमाल है. गेंद को टपकाने के बाद निचले सिमरे का डॉट गेंद की समाप्ति. अजय जी बढ़िया लाइन और बढ़िया लेंथ पर पहली गेंद स्पॉट ऑन नजर आए. लाइन और लेंथ को लेकर गेंदबाज हेमंत पाटिल कप्तान है केवनी स्पोर्ट्स केवनी टीम के. इस बीच ये गेंद ओ फुल टॉस दिशा इस गेंद को खिलाड़ी वहां पर मौजूद. पीवन का शानदार इस्तेमाल, लेकिन गेंद को रोकना नामुमकिन. दिस इज द फर्स्ट बाउंड्री फॉर द बैट्समैन. ग्रेट स्टार्ट फ्रॉम द ओपनर बैट्समैन. एब्सोल्युटली फैंटास्टिक स्ट्रोक, गुड प्लेसमेंट देयर, टाइमिंग वाज एब्सोल्युटली परफेक्ट. फील्डर की कोशिश भी अच्छी थी वहां पर, उतना आसान नहीं था रोकना. कलाइयों का अच्छा उपयोग करते हुए टर्न किया था, पावर प्ले का फायदा उठाते हुए ये चौका. रवि म्हात्रे एक बड़ा नाम है क्रिकेट की दुनिया का. अजय जी आपके जानकारी के लिए एक बड़ी क्रिकेटर की पहचान है, इस खिलाड़ी की पहचान बनाई उन्होंने. इस बीच गेंद बाउंस गेंद, लेकिन बैकफुट पर जाकर कट कर दिया इस गेंद को. खिलाड़ी मौजूद, लेकिन उनके पहुंच में जब तक गेंद आए तब तक समय बल्लेबाज के पास 2 रन पूरा करने का टीम का स्कोर है. 3 गेंदों का खेल समाप्त होने के बाद 6 रन 200 के बैटिंग स्ट्राइक से बल्लेबाज करते हुए रवि म्हात्रे. जोखिम भरा स्ट्रोक था, लेकिन अच्छी बात यह है कि पावर प्ले चल रहा है. ऑफ साइड में सर्कल के बाहर कोई खिलाड़ी नहीं है. वहां पर मडवी ने प्रयास अच्छा किया था, लेकिन उनके पहुंच से बाहर थी गेंद. हेमन इस बीच अगली गेंद. लवली शॉट, व्हाट अ शॉट. Just stand and deliver out of the park. That's a 6. Day night cricket. Great shot, marvelous timing there. It's a powerful striker of the ball, Ravi Mhatre. Outside the off stump, that ball was a length ball, and look at the swing of the blade. Fantastic. It was a 6 the moment ball hit the bat. Yes, no doubt. Magnificent batting performance. पहली गेंद डॉट खेलने के बाद अपने हौसलों को और फिर मजबूत करते हुए P1 का शानदार इस्तेमाल करते रवि. टीम का स्कोर 12 पर. ओ छोड़ दिया इस बार गेंद को, लेकिन अंपायर के लिए वाइड का इशारा करने का अवसर था और जानते थे इस समय बल्लेबाज की गेंद वाइड हो सकती है. छेड़खानी किसी भी प्रकार की नहीं है. अच्छी क्रिकेट. दबाव है, बल्लेबाज से अब दूर रखने की कोशिश करते हुए हेमंत पाटिल. ओ रुके, लेकिन इस बार बैकवर्ड पर जाकर रूम बनाने की कोशिश की थी. अजय जी एक बात पर हम रोशनी डालेंगे. पॉइंट, शॉर्ट कवर और कवर सर्कल के अंदर यही कोशिश थी कि उनके ऊपर से गेंद को कट कर दे ताकि चौका मिले.
हाँ, कोशिश वही थी और जोरदार तरीके से प्रहार किया गया था, लेकिन बाउंस कम था, गति कम थी, गति में थोड़ा परिवर्तन हुआ था, उसको समझ नहीं पाए थे। फिर एक बार निचले हिस्से में गेंद विकेट के पीछे जाते हुए शॉट, फाइनल रेजर में शानदार फील्डिंग का मुजाहरा। पहली गेंद डॉट, अंतिम गेंद डॉट। शुरुआत अच्छी, आगाज अच्छा, खात्मा भी अच्छा किया, लेकिन बीच में रन बने अजय जी। जी हाँ, इसीलिए ओवरऑल हम कहें तो उतना अच्छा ओवर नहीं रहा फील्डिंग करने वाली केवनी स्पोर्ट्स केवनी के लिए। और अच्छी शुरुआत ये रवि मात्रे और भूषण पाटिल द्वारा, खासतौर पर रवि मात्रे काफ़ी अच्छी बैटिंग कर रहे हैं। भूषण का खाता खुलना वैसे बाकी है, भूषण ने गेंद भी नहीं खेली है। स्कोर 13 रन बिना किसी नुकसान के। अच्छी शुरुआत, देयर इज अ वेरी गुड स्टार्ट फ्रॉम द ओपनर बैट्समैन, नो डाउट। मैदान की चारों तरफ उन्होंने शॉट बनाए, लॉन्ग ऑन के ऊपर से भी शॉट बनाए और लॉन्ग ऑफ के ऊपर भी शॉट बनाने की तमन्ना थी, और एक अच्छी क्रिकेट दोनों टीम के ओर से खेली जाएगी। Ajay ji, last match has been one-sided, so we are looking for extraordinary performance, and I hope this match will be fight, no doubt. And that was also actually a similar kind of encounter between भिवंडी and नवी मुंबई। और ये मैच भी उसी तरह का है, भिवंडी की एक टीम है, दूसरी नवी मुंबई की है। लेकिन इस मैच में उम्मीद ये है कि गहरा संघर्ष होगा गेंद और बल्ले के बीच में। पिछला मैच जरूर एक तरफा रहा, और क्रिकेट की खेल की एक खासियत है, आपको सभी मैचेस उतने रोमांचक देखने को नहीं मिलेंगे। कुछ मैचेस बीच में ऐसे आएंगे भी, खासतौर पर इतना बड़ा टूर्नामेंट जब होता है, इतना बड़ा फॉर्मेट होता है, एक आध मैच थोड़ा सा वन साइड रह भी सकता है, वैसा हुआ है। लेकिन ये मैच दो बैलेंस टीमों के बीच में है। केदार मडवी गेंदबाजी में आते हुए पहले ओवर में 13 रन जाने के बाद विकल्प कप्तान के सामने, और इनसे काफी उम्मीद होगी। देयर इज अ लॉट ऑफ एक्सपेक्टेशन फ्रॉम द केदार मडवी, बट पहली मर्तबा फेस करेंगे पिछले 6 गेंदों का पूरा ऑब्जर्वेशन किया भूषण ने। इज अ ग्रेट क्रिकेटर ऑफ द टेंस क्रिकेट वर्ल्ड। लवली शॉट, बैक पर गए, जगह बने शॉट के लिए खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन उनके पहुंच में जब तक गेंद आए तब तक एक ही रन। अच्छी कोशिश और अच्छी सोच यहाँ पर भूषण की, क्योंकि इस समय रवि मात्रे अच्छी गेंद बल्लेबाजी करे तो उनको मौका देने की ये अच्छी कोशिश। हालांकि एक लंबा प्रहार किया गया था गेंद पर, टाइमिंग उतनी परफेक्ट नहीं थी। ये डगआउट का दृश्य है, नवी मुंबई तुर्बे टीम के खिलाड़ी भूवी 11 के नाम से खेल रही है, और जो सामने के उद्योगपति है गिरीश पाटिल, उनके द्वारा इस टीम को पुरस्कृत किया गया है, स्पॉन्सर किया गया है इस टूर्नामेंट में। बड़ी टीम है और बड़ी टीमों को अच्छे स्पॉन्सर्स मिलते रहते हैं। जी हाँ, ये बात तो लाजमी होती है, क्योंकि नाम भी काफी बड़ा होता है। इस बीच ये गेंद फिर एक बार रवि मात्रे रिवर्स के जरिए, व्हाट अ कॉन्फिडेंस बिहाइंड द स्ट्रोक, दैट्स अ हिट, दैट्स अ सिक्स। और कमाल का स्विच हिट। You're the watching presence of mind cricket, क्योंकि देखा कि हवा का रुख देख जिस तरह से राष्ट्रपति के ध्वज लहरा रहे, ये परचम लहरा रहे, यानी कि पश्चिम की ओर से पूरब की तरफ, और यही कारण था कि उन्होंने इस तरह का शॉट खेला। एक जरूर रन मिल सकती है, लेकिन इसकी सिंगल, बहुत ही अच्छी रनिंग विकेट बिटवीन द दोनों के बीच में। अजय जी, अच्छी गेंद को सम्मान, खराब गेंदों का समाचार, स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ। अच्छी शुरुआत है, 21 विदाउट लॉस। विकेट की सख्त आवश्यकता यहाँ पर केवनी स्पोर्ट्स केवनी टीम को। पहले बैटिंग करते हुए, जैसे भूषण ने कहा कि 70, 75, 80 रन से यहाँ पर बनाए जाते हैं, तो चेस करना उतना आसान होने वाला नहीं है। कोई भी विकेट क्यों ना हो, कैसा भी अच्छा विकेट हो, बड़ा टारगेट जब आप सेट करते हो तो मनोवैज्ञानिक दबाव बनता है प्रतिस्पर्धी टीम के बल्लेबाजों पर। ओ, इस बार थोड़े से चूक है, पहले फ्रंट फुट पर जाने का इरादा था, इस बार बैक फुट पर आए। अजय जी, कई मरतबा हम देखते हैं कि बल्लेबाज जब डबल माइंड होते हैं तो इस तरह की डॉट गेंदें अक्सर हम देखते हैं, लेकिन दोनों के बीच में 20 रनों की साझेदारी अब तक बन चुके हैं। अच्छी शुरुआत, फ्लाइंग स्टार्ट दिया है दोनों बल्लेबाजों ने टीम के लिए। बहुत अच्छी गेंद थी पिछली वाली, कटर का इस्तेमाल किया था, फिंगर्स रोल किए थे और काफी हद तक गेंद घूमी भी थी। भूषण स्टैक एंड पर पटकी भी गेंद थी, लेकिन हल्का सा बाउंस भी दिया। गेंद में पिचिंग अच्छी थी अजय जी, लेकिन टप्पा खाने के बाद हल्का सा कांटा बदलती हुई, और अंपायर ने देखा कि विकेट कीपर ने कहां पर गेंद को गैदर किया। इट इज अ वाइड, सेकंड वाइड डिलीवरी फॉर फर्स्ट इनिंग। बड़ी कमजोर गेंद थी, किस्मत वाले रहे गेंदबाज की, बल्ला लगा नहीं। फाइन लेग भी ऊपर है, थोड़ा भी बैट लगता तो वो चौका हो जाता नीचे। जी हाँ, क्योंकि P1 P2 का सफर चलता हुआ। ओ, यही कोशिश बार बार, लेकिन इस बार भी वाइड का इशारा करते हुए। अजय जी, वाइड गेंद को कहा जाता है कि बिना पायल बजे घुंघरू, यानी कि बिना मेहनत के विपक्ष टीम को भ्रम दे रहे। बिल्कुल सही कहा आपने, मेहनत आपकी और मलाई खा जाते हैं बल्लेबाजी करने वाली टीम।
हालांकि भूषण ने अब तक बड़ा शॉट नहीं लगाया, तमन्ना तो उनकी वही उसी तरह की एक भी शॉट उन्होंने ऑफ साइड में खेलने की इच्छा नहीं रखी है। मंशा उनकी बड़ी शॉट लगाने की मिड विकेट के ऊपर है, इसलिए आप देख सक रहे हैं कि लॉन्ग ऑन पर उनको तैनात किया, ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑन पर P1 के बाहर खिलाड़ी तैनात है, एक मिड विकेट पर है और एक आप देख बैकवर्ड स्क्वायर के रीजन में अंपायर के बिल्कुल पीछे। बड़ी क्रिकेट दोनों टीमों के बीच में। बाउंस, फिर एक बार तीसरी लगातार वाइट। नॉट अ गुड बॉलिंग फ्रॉम द केदार। केदार की वो दमदार गेंदबाजी कहीं ना कहीं नदारद है। एक छक्का भी लगा है और दिशाहीन गेंदबाजी ज़्यादा हुई है भूषण के विरुद्ध। खास तौर पर हमने देखा है कि ज़्यादातर शॉर्ट पिच गेंदबाजी की गई है। ये गेंद जरूर ऑफ स्टंप के बाहर थी, इससे पहले लेग स्टंप के बाहर गेंदबाजी हो रही थी, जिस वजह से भूषण को भी मौका नहीं मिला है ऑफ साइड में ज़्यादा खेलने का। फिर एक बार वही है, चौथी गेंद। हालांकि ये छठा दिन है आज के प्रतियोगिता का, 4 गेंद वाइट हम लगातार देख चुके हैं। और ये देखिए हमारा यस अजय जी। जी हाँ, ये VVIP एसी बॉक्स इस समय सुभाष धुमाल वहाँ पर हमारे साथी कमेंटेटर अवकिया के साथ मैच का मजा लेते हुए, वहाँ से मैच देखने का एक अलग ही मजा है, क्योंकि वहाँ पर दोस्तों ठंडी ठंडी हवा जो बह रही है। आपके जानकारी जो दर्शक यूट्यूब के जरिए हमें देख पा रहे हैं, ये जो कैबिन है ये पूरी तरह से VIP है और पूरी तरह से एयर कंडीशन है। AB टेनिस विश्व में एक नया रिकॉर्ड। और अब मुझे लगता है कि आने वाले सालों में, आने वाले समय में शायद हो सकता है कि हमारा कमेंट्री बॉक्स भी ऐसा रहे ओह जी हाँ। डगआउट भी हो सकता है, कुछ भी पॉसिबल है। ओ लवली डिलीवरी, इस बार अच्छी गेंदबाजी। हालांकि भूषण फुटवर्क का इस्तेमाल अच्छा करते हैं, उन्होंने कई बार आउट ऑफ कंट्री जाकर भी अपना जलवा दिखाया, लेकिन इस बार इतनी कामयाबी अब तक हासिल नहीं कर पाया है। जी बिल्कुल सही कहा आपने, अभी तक कोई बड़ा स्ट्रोक उनके बल्ले से निकला नहीं है। हालांकि टीम की शुरुआत अच्छी है, 25 रन बिना किसी नुकसान के। और गेंदबाज केदार की यदि हम बात करें तो उनकी गेंद स्कीड होकर आ रही है, टप्पा पड़ने के बाद ज्यादा तेजी के साथ निकल रही है। Full toss, save Deshade, get touch. That's a 6 out of the park. पर ऑन साइड में स्क्वायर ऑफ द विकेट छक्का जड़ा है, ये पहला सिक्सर भूषण पाटिल का। और रन संख्या उछलती हुई 31 रन बिना किसी नुकसान के। दौर का खेल समाप्त हुआ बिना किसी नुकसान के, पर 31 रन दोनों के बीच में, बल्लेबाज के बीच में अच्छी साझेदारी यहाँ पर तड़पती हुई। ब्यूटीफुल एटमॉस्फेयर अजय सर, बिकॉज birds are flying in there, cold wind is blowing now, rushing and cheering crowd, beautiful wicket, sitting seating arrangement for spectators, such a plenty of flag, plenty of colors, what a wonderful atmosphere for the cricket. You are the watching NCB Trophy 2022. आइए दोस्तों, 2 ओवर का खेल समाप्त हुआ, टीम का स्कोर 31 रन बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। आइए आगे की कहानी सुनते हैं हमारे अजीत दोस्त, बहुत ही बेहतरीन कमेंटेटर। आइए अजय सर की जुबानी सुनते आगे का हाल आने वाले 3 ओवर के लिए। कहानी तो हम सुना ही रहे हैं आपको भी कहीं जाना नहीं है मचिंद्र जी। 31 विदाउट लॉस, इट्स अ फाइन स्टार्ट फॉर भूवी 11 तुर्बे, losing the toss and batting first. Hemant Patil continues. Oh, that's gone out of the park. Lovely shot for 6. वादीच्या शा- Well, Mr. Patil, this is 6 number 3 of the innings and second 6 for Ravi Matre. Both sixes we have seen from him in similar direction. He has hit through the line, and that what shows the wicket is very, very good for the batting. Such a tremendous power. What a shot. Lovely shot. Wonderful timing. And out of the park, big one. That's a 6. Second 6 for Ravi Matre is on the fire now. I told, first of all, he's a tremendous cricket of the test skill, but no doubt. And he's showing his class. Wonderful timing. That's a 6. 37 रन बिना किसी नुकसान के। दिक्कतें बढ़ती हुई यहाँ पर केवनी स्पोर्ट्स केवनी टीम के कैप्टन की, उनके खिलाड़ियों की।
क्या शानदार नज़ारे स्क्रीन पर देखने को मिलते हैं। बिल्कुल ऐसे लगता है कि कोई अंतर्राष्ट्रीय मुकाबला चल रहा है जब हम टेनिस क्रिकेट .in का टेलीकास्ट देखते हैं। स्टंप विजन से दृश्य देखने को मिलता है, अलग अलग एंगल से क्रिकेट देखने का मज़ा दर्शक उठाते हैं। यही तो कारण है अजय जी की 15 लाख सब्सक्राइबर पूरी करने वाली भारत की यह पहली वाहिनी बन चुकी है टेनिस क्रिकेट .in। ऑल क्रेडिट गोज टू संतोष नानेकर, नो डाउट। यहाँ संतोष नानेकर फाउंडर ऑफ टेनिस क्रिकेट .in, गौरव सावंत की बड़ी भूमिका हमेशा रही है। और बढ़िया गेंद हवा में रही काफी देर। ओनली पब्लिक की छक्के की उम्मीद थी, लेकिन इस बार अजय जी एक बात भी हम रोस्टर डाल सकते हैं कि P1 P2 का खेल समाप्त हुआ। यू कैन सी देयर लॉट मेनी प्लेयर्स आर स्टैंडिंग ऑन बाउंड्री लाइन। इट इज वेरी डिफिकल्ट फॉर बैट्समैन टू फाइंड अ गैप नाउ। और यहाँ पर स्वागत किया जा रहा है तालियों के साथ। गूंज हमारे कानों तक सुने रवि म्हात्रे का स्वागत डगआउट से। वैसे इस तरह की गेंद पर आपको गैप ढूंढने की भी आवश्यकता नहीं होती है। फुल टॉस गेंद सीधे मैदान के बाहर मार सकते थे। काबिलियत काफ़ी है रवि में, लेकिन यही क्रिकेट है, कई बार कमज़ोर गेंदों पर आपकी विकेट आप गवा देते हो। तो फुल टॉस पर सफलता मिली है हेमंत पाटिल को। नए बैट्समैन आए हैं क्रीज पर, नमित पाटिल। करारा प्रहार संभवतः जिस तरह से खेलना चाहते थे हवा में उस तरह से तो नहीं खेल पाए हैं। ग्राउंडेड शॉट बना, केवल 1 रन। खाता खुलता हुआ नमित पाटिल का स्कोर 38 रन 1 विकेट के नुकसान पर। स्कोर अच्छा बना यहाँ पर, लेकिन निगाह होगी भूषण के ऊपर, क्योंकि भूषण एक छक्का जरूर लगाए। तलाश है बड़े शॉट की। जब भूषण मैदान पर होते हैं तो दर्शकों में एक रोमांचता होती है, क्योंकि इस बल्लेबाज से काफी उम्मीद होती है। देयर इज अ लॉट ऑफ एक्सपेक्टेशन फ्रॉम द भूषण, और अभी भी मैदान पर खेलते हुए। आज का ये दूसरा मैच है ग्रामीण क्रिकेट का। इसके बाद तीसरा मुकाबला, एक और बड़ी भिड़ंत। राणा स्पोर्ट्स बोरशीती शाहपुर की टीम, उनके सामने कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी कल्याण ग्रामीण। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। पावर द पावर टॉस बॉक्स में। राउंड द स्टंप्स, इनसाइड आउट, शानदार शॉट, आलीशान ड्राइव। भूषण पाटिल के बल्ले से ये 4 रन। और क्या कॉन्फिडेंस था शॉट के पीछे, और ये महान खिलाड़ी की विशेषता होती है। व्हाट अ कॉन्फिडेंस बिहाइंड द स्ट्रोक, दैट्स अ 4 रन्स। ब्रिलियंट टाइमिंग, व्हाट अ फुल शॉट, एंड दैट्स अ 4 रन्स। And score quickly now bounces to 42 for the loss of 1 wicket. We are still in the 3rd over. It's a difficult batsman to bowl, Bhushan Patil. Oh, that's a lovely ball. फिर से रूम बनाया था, शायद किनारा लगा है, देखने वाली बात है। जी हाँ, कोई इशारा नहीं अंपायर का, यानी कि बल्ले से रन आता हुआ सिंगल इस गेंद पर, और इसके साथ ही 3 ओवर्स का खेल समाप्त। 43 रन 1 विकेट के नुकसान पर। यस, थम्स अप। क्या बात है, क्या बात है। और ये दृश्य जब भी हमारे लाइव टेलीकास्ट चलता है, जब हमारे सामने स्क्रीन होती है, तो हम हर एक मैदान पर होने वाले हलचल का विवरण कर सकते हैं जय जी। और ये टेस्ट क्रिकेट की खूबी हम बता रहे हैं मैदान के ऊपर। 3 ओवर का खेल समाप्त हुआ 43 पर 1। 3 ओवर के समाप्ति के बाद 5 ओवर का ये मुकाबला। ड्रिंक्स ब्रेकची वेळ झालेली आहे। 43 धावा धावफलकावर आहेत। 14.33च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत, आणि ही सरासरी शेवटपर्यंत कायम ठेवण्याचा तर किमान येथून विचार असणार आहे। त्यापेक्षाही कदाचित जास्त धावा जोडण्याचा इथे मनसुबा असणारच आहे फलंदाजांचा, कारण एकच गडी बाद झालाय। ही फार मोठी जमेची बाजू आहे। भूषण पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे, ज्याच्या बॅटमधून 12 धावा आलेल्या आहेत। 6 बॉल्सचा सामना केलाय, म्हणजे 200चा स्ट्राईक रेट। रवीनं काय दमदार सुरुवात केली, 11 बॉल्समध्ये 25 धावांची तुफानी खेळी साकारली। अजय, मागच्या सामन्याचा आपण विचार केला तर मागच्या सामन्यात 87 धावांचा डोंगर उभा केला होता मैदानावरती। म्हणजे धावा होतात मैदानावरती, पोषक अशी खेळपट्टी मध्ये तुम्हाला पाहायला मिळते। चोही बाजूनं ओपन ग्राउंड आहे, तुम्ही कुठे खेळू शकता। आणि आउटफील्ड जर आपण पाहिली तर इट इज अ लिटल बिट फास्ट, नो डाऊट।
नाही, लाइटनिंग फास्ट आउटफील्ड आहे मी असं म्हणेन, कारण बॉल एकदा की बॅटवर मिडल झाला आणि गॅपमधून निघाला की तो चौकारच जातोय. त्यामुळेच इथे फलंदाजांसाठी कंडिशन्स जास्त बेटर मला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजांसाठी जरूर थोडीफार डोकेदुखी आहे, तेवढं म्हणजे सोपं नाही आहे बॉलिंग करणं. खरं तर काही गोलंदाजांनी खूप चांगला मारा केला आहे. काल विश्वजित ठाकूर काय जबरदस्त मारा करताना दिसला. पहिल्या मॅचमध्ये त्याने 3 गडी बाद केले होते, दुसऱ्या मॅचमध्ये 4 गडी बाद केले होते. अप्रतिम आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ सादर केला दिघोडे संघाकडून विश्वजित ठाकूरनं. अजय पण एक गोष्टीचा मगाशीच उल्लेख केला आणि मगाशीच आपण चर्चा करत होतो की इंटरनॅशनल लुक तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती जाते, ज्या पद्धतीने आपण VIP डायस AC पाहतोय प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी खूप चांगलं. असं वाटतं की DY पाटील स्टेडियममध्ये आपण सामना पाहतो की काय, कारण मागचा आम्ही सामना एक DY स्टेडियममध्ये पाहिला आणि आता 30 तारखेला देखील आम्ही पाहणार आहोत आणि तसं दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. नो ॲडव्हर्टाईज, ओनली क्रिकेट, नो डाऊट. नाही, खरं तर तसा तुम्ही जो उल्लेख केला की DY पाटील स्टेडियम, आम्हाला ती जी विकेट आहे खरं तर ती पाहिल्यानंतर मला असं वाटतं की मी वानखेडे स्टेडियममध्ये आहे की काय, कारण अशी विकेट लाल मातीची विकेट जी वानखेडे स्टेडियममध्ये पाहायला मिळते. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. 43 धावा धावफलकावर एकच गडी बाद झालाय भुवी 11 तुर्भे संघाचा आणि हाय स्कोरिंग ग्राउंड आहे खऱ्या अर्थानं. काल आपण एक सुपर ओव्हर पाहिली, एक नाही तर एकाच मॅचमध्ये 2 वेळा सुपर ओव्हर, कारण 2 वेळा सामना टाय झाला होता परी 11 रांजनोली आणि ओडाफन वहाळ या 2 संघादरम्यान. आणि त्या मॅचमध्ये मुख्य मॅचमध्ये 79 धावा दोन्ही संघांनी फटकावून काढल्या होत्या. तर उत्तम उदाहरण आहे हाय स्कोरिंग मॅचचं. नवीन षटकाला सुरुवात करतोय धनराज. खोदून काढला अक्षरशः हा बॉल ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन डीप मिड विकेटच्या मध्ये. चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळते. 50 ते 60 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवलंय खरं, कारण ज्या पद्धतीने फलंदाजी केली रवीनंतर मात्र कोणत्या फलंदाज फारशी कामगिरी करू शकला नाहीये. भूषण सेट फलंदाज आहे, नवीन फलंदाजी पाहू शकाल तुम्ही नमितकडनं फार अपेक्षा असणार आहे. इज अ एक्सप्लोसिव्ह बॅट्समॅन द 10 स्केलवर अत्यंत घातक फलंदाज मैदानावरती, मात्र मोठ्या फटक्यांची अपेक्षा अजून देखील आहे. लेकिन अजय एका गोष्टीचा उल्लेख निश्चित करेन की चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजी करणाऱ्या संघानं केवनी स्पोर्ट्स केवनी या संघानं. यासाठी हा संघ जाणला देखील जातोय. धनराज साठी हे मैदान भाग्यशाली राहिलंय. या हंगामामध्ये एक खूप चांगली कामगिरी त्याची राहिली आहे. ओ मात्र यावेळेस एक जबरदस्त फटका ऑन साइडला उडवलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मी उल्लेख करणार होतो की जी KPL झाली होती याच मैदानावर काही दिवसांपूर्वी, त्या स्पर्धेमध्ये एकाच षटकामध्ये 5 गडी बाद करण्याचा विक्रम धनराजनं केला होता आणि ते षटक मेडन देखील हाताळलं होतं. मात्र तेव्हाची परिस्थिती, तेव्हाची विकेट वेगळी होती. आता विकेट नव्यानं बनवण्यात आलेली आहे. ही लाल मातीची विकेट फलंदाजांचं खऱ्या अर्थाने नंदनवन आहे आणि काय जबरदस्त फटका हा नमितने सजवलाय. 50 ब्रिंग्स अप ऑन द स्कोर बोर्ड. 50 धावफलकावरती अजय, अप्रतिम फलंदाजी. फार चांगल्या वेगानं 50 धावफलकावर जोडण्यात आलेले आहेत. हे कंट्रोल रूम तुम्ही पाहू शकाल tenniscricket.inचं. अनेक tenniscricket.inचे जे ऑपरेटर्स आहेत, कार्यकर्ते तिथे कार्यरत आहेत आणि या सर्वांची मेहनत आहे. चांगली लेंथ, थोडासा पुढे ठेवला यावेळेस हा बॉल. मागचा बॉल आखो टप्प्याचा होता, त्याचा फायदा उचलला होता फलंदाजानं. तर कुठली चांगली लेंथ आहे या विकेटवर ते जाणून घेऊन गोलंदाजी करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि फलंदाज कुठल्या बाजूने स्ट्रॉंग आहे, कुठल्या चेंडूवर तो चांगले फटके खेळू शकतो किंवा कुठल्या चेंडूवर त्याचा वीक झोन आहे ते देखील समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज धनराज. लो फुल टॉस, यावेळेस एलिव्हेशन नाही आहे स्ट्रोकमध्ये. ग्राउंडेड फटका, बॉल ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नरकडे. फक्त एक धाव मिळते. धावसंख्या आता 51, एक गडी बाद. धनराजने खूप चांगली गोलंदाजी केली, कारण आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. फक्त एका षटकाराचा अपवाद वगळता फक्त 2च धावा दिल्यात त्यानं आतापर्यंत सिंगलच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी, षटकाराचा अपवाद आपण वगळला तर अजय. हो, आणि ज्या बॉलवर षटकार आला होता तो बॉल आखो टप्प्याचा होता. मात्र तदनंतर आपण पाहतो की त्यांनी लगेच लेंथमध्ये चेंज केलाय. आता सातत्यानं खोलवर टप्प्याचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न. भूषण पाटील स्ट्रायकर्स एंडला, ऑफ साईड ऑन साईड दोन्हीकडे खूप चांगले फटके खेळण्याची कुवत असलेला फलंदाज, एक नामवंत खेळाडू आहे भूषण पाटील. काही प्रमाणात आपण असं म्हणू शकतो की भूषण पाटीलला थांबवलंय गोलंदाजांनी. फक्त 2 मोठे फटके आलेत भूषणच्या बॅटमधून. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न नाहीये. विकेट किपरला देखील बॉल अडवता आला नाहीये. वाईटचा इशारा. अजय 6वं वाईट तुम्हाला पाहायला मिळतोय, म्हणजे हे षटक, हा सामना 6 षटकांचा असणार आहे समोरच्या विपक्ष संघासाठी, कारण आतापर्यंत 6 वाईट आपण पाहतोय. म्हणजेच डिसिप्लिन फारसं पाहायला मिळाले नाही गोलंदाजीमध्ये.
अवांतर धावा, वाईट चेंडू जास्तीत जास्त 6 वाईड्स, एक षटक तुम्ही जास्त टाकलंय आणि त्याचा भुर्दंड हा भोगावा लागणार आहे. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. सुंदर फटका, हेलिकॉप्टर उडवलाय पण पाठीमागे फिल्डर आहे. ओ हो, लॉंग ऑनला बीट करून बॉल सीमा पार. भूषणला मिळतायत 4 धावा. आणि त्याला अक्षरशः खोदून काढलं. चौकार प्राप्त केलाय भूषण पाटीलनं. संघाची धावसंख्या 56, 56 धावा. पुढील सामन्याच्या टॉससाठी यायचं आहे. राणा स्पोर्ट्स बोरशेती आणि कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी दोन्ही संघांचे संघनायक. या षटकातीला शेवटचा बॉल असेल. आता मात्र फुल टॉस आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलंय. फिल्डर पाहतच राहिलाय. बॉल त्याच्या डोक्यावरून सीमा पार. षटकार. समाचार घेत असताना भूषण आतापर्यंत 7 षटकार आपण पाहिले. त्या इनिंग मध्ये 3 षटकार आपण पाहिले रवीच्या बॅटमधनं, 1 षटकार नमितच्या बॅटमधनं आणि 2 षटकार आपण भूषणच्या बॅटमधनं पाहिले आतापर्यंत. म्हणजे स्टॉप ऑर्डर पूर्णपणे क्लिक झालाय असं म्हणता येईल. 62 धावा धावफलकावर, एकच गडी बाद झालाय. 4 षटकांचा खेळ संपलाय भुवी 11 तुर्बे संघाच्या इनिंग्स मध्ये. 62 for 1 completion of the 4th over. Beautiful start from the opener batsman, no doubt. अजय कर्जामध्ये सुरुवात आपण पाहिली की सुरुवात रवीनं खूप चांगली केली आणि असं म्हटलं की एखाद्या कार्याची सुरुवात जर चांगली झाली तर तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो आणि सुरुवातीला फलंदाज चांगली सुरुवात केली तर येणारे फलंदाज सेट होऊन येतात आणि ते चित्र आपण पाहिले नमितच्या माध्यमातून. नमितने सुद्धा स्वतःला खूप लवकर तिथे मैदानावरती ढाललं, स्वतःला खूप लवकर सेट केलं आणि धावांचा मात्र अक्षरशः पाऊस, धावांचा अक्षरशः वनवा पेटवलाय. या 4 षटकामध्ये धावसंख्या आपण पाहतोय ती 62, एक गडी बाद अशी स्थिती आपण पाहतोय. नेहमीच असं म्हटलं जातं की चांगली सुरुवात म्हणजेच अर्ध काम झाल्यासारखं आहे. पण इथे अर्ध काम कुठे करायचं, पूर्णच काम करायचं आहे. सामना तुम्हाला अर्धा जिंकता येणार नाही, पूर्णच जिंकावा लागणार आहे. पूर्ण जिंकाल तेव्हाच तुम्ही पुढच्या फेरीत पोहोचणार आहात. सो ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड असं म्हणतात. ती म्हण इथे जास्त महत्त्वाची आहे. तर शेवट कोण गोड करणार हे पाहणं तेवढंच औत्सुक्याचं असणार आहे. शेवटच्या षटकाला प्रारंभ करतोय गोलंदाज जयेश. अँगल डिलिव्हरी वरची कडा लागली आहे. शॉर्ट फाईन लेगला होलकावणी देऊन बॉल ट्रॅव्हल होतोय अतिशय वेगानं. बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळत आहेत 4 धावा. नशिबाचा चौकार. मिळतोय अँटिसिपेशन फार महत्त्वाचं असतं अशा परिस्थितीमध्ये. आता मात्र एक कडक फटका ऑन द राईज. स्ट्रेटिश लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे, एकच धाव मिळेल. पहा, चांगला फटका जेव्हा आला तेव्हा एकच धाव, जेव्हा फटका चांगला नव्हता तेव्हा 4 धावा. ही विचित्रता क्रिकेटच्या खेळाशी पाहायला मिळते. एका धावेनं धावसंख्या पुढे जात असताना 67 धावा, एक गडी बाद. कंट्रोल बॉलिंग, कंट्रोल गोलंदाजी म्हणता येईल अजय. काच्या पद्धतीने गोलंदाजी खूप चांगली आहे, मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं साथ देत नाही, त्यामुळे गोलंदाज आपली उपयुक्तता दाखवू शकत नाही मैदानावरती. 30 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत. पहिला गडी 37 वर बाद झाला होता रवी मात्रेच्या रूपात, ज्याने 25 धावांची आकर्षक खेळी साकारली. मजबूत पायाभरणी खऱ्या अर्थानं करून दिली आणि त्यानंतर आता
चांगला कळस चढवण्याचं कार्य करतायत भूषण पाटील. दॅट्स गॉन आउट ऑफ द पार्क. ट्रिमेंडस पुल शॉट फॉर अ 6. जेवढा वाऱ्याचा वेग तेवढा धावांचा वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या 73, वैयक्तिक 30 या धावसंख्येत खेळत असताना भूषणला आपण पाहतोय चेंडू मात्राच्या हेल्मेटला असंच म्हणता येईल. तो चेंडू थोडीशी इजा झाली की पाहिलं मात्र नाही सांगितलं नमितला त्यानं की आय एम ओके, आय एम फाईन, आय कॅन प्ले अँड आय विल हॅव टू प्ले, नो डाऊट. चालू सामन्यामध्ये निलेश पाटील केवणी स्पोर्ट्स केवणी संघाच्या खेळाडूसाठी हार्दिक शुभेच्छा सचिन म्हात्रे नारपोली यांच्याकडून. आणि या स्पर्धेसाठी देखील भरभरून शुभेच्छा येत आहेत. 2 balls remain. That's a good delivery. Bit of extra bounce. भूषण पाटीलला तेथे अडचणीत आणलं होतं. साचपडताना दिसला या बॉलवर भूषण पाटीलला. लेग बायचा इशारा. एकच धाव मिळाली आहे. अजय सुरुवातीला आलाय फलंदाज भूषण पाटील. आपण पाहिलं तर तब्बल 24 मिनिटाचा खेळ संपलाय. आतापर्यंत सुरुवातीला आलाय तो रवी म्हात्रेच्या सोबत माझ्या पाचन केलं होतं त्यानं आणि अजून देखील माझ्या तसाच त्याचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. 30 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळत असताना लास्ट डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. आणि फलंदाजाचा मनसुबा असणार आहे षटकार ठोकण्याचा या बॉलवर. गोलंदाजाचा प्रयत्न असेल गडी बाद करण्याचा किंवा डॉट बॉल टाकण्याचा. 2 मोठे फटके आले या शेवटच्या ओव्हरमध्ये. 1 चौकार आणि 1 षटकार. एकूण 12 धावा आतापर्यंत 5 बॉल्समध्ये, ज्यामध्ये 1 लेग बायच्या स्वरूपात देखील धाव आली आहे. 74 धावा धावफलकावर. खरं तर वेळेच्या बाबतीत चांगलं सहकार्य केलंय या मॅचमध्ये फिल्डिंग करणाऱ्या केवणी स्पोर्ट्स केवणी संघाने. जसं तुम्ही वेळेचा उल्लेख केलात की 24 मिनिटांचा खेळ संपलाय. 25वं मिनिट सुरू झालेला आहे आणि 25 मिनिटामध्येच तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. लास्ट बॉल अँड दॅट्स गॉन. व्हॉट अ ग्रेट शॉट. ह्यूज हिट 6. स्वीकारावी लागली त्यांना. 80 धावा. हॅव अ लुक ॲट द पिक्चर ऑन द स्क्रीन बोर्ड. ब्युटिफुल पिक्चर. इट लुक्स लाइक वी आर डूइंग कमेंट्री ऑन इंटरनेशनल लेवल. हैव अ लुक एट द लाइन अप. और जिस प्रकार से हम इंटरनेशनल प्रतियोगिता में देखते कि एंट्री किस प्रकार की होती है. हम चलेंगे टॉस की तरफ. थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये आपण आहोत अंजूरमध्ये, अंजूरच्या श्री सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंडवर. आणि आता नवीन सामन्याच्या टॉसकडे आपण वळणार आहोत. 2 बलाढ्य संघामधली ही देखील लढत असणार आहे. कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी विपक्ष राणा स्पोर्ट्स बोरशेती. एकीकडे शहापूर तालुक्यातील नामवंत संघ आहे बोरशेती आणि दुसरीकडे आपण कल्याण ग्रामीणचा एक चांगला संघ कोंडेरी संघाला पाहणार आहोत. या टॉससाठी मी पाहुण्यांना इन्व्हाइट करतोय. आदरणीय विष्णू पाटील साहेब, माजी उपसरपंच गुंदवली, आपण यायचं आहे पवार द पॉवर या टॉस बॉक्समध्ये.
लक्षात घ्या, राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाचे कॅप्टन आलेले आहेत. कोंडेरी संघाचे कॅप्टन विश्वास आपण देखील त्वरित यायचं आहे. कोंडेरी संघाचे कॅप्टन देखील पोहोचत आहेत. आमचे मान्यवर विष्णूजी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मी विनंती करतोय आपण देखील या. तर सर्वांचं हार्दिक स्वागत, पाहुण्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि दोन्ही संघांच्या कॅप्टनचं देखील हार्दिक स्वागत. रोशन पाटील आलेले आहेत ॲज अ कॅप्टन बोरशेती टीमकडून आणि विश्वास आलेले आहेत कोंडेरी टीमकडून. तर टॉस कॉईन दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी तुम्ही पाहू शकाल, एका बाजूला ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आलेली आहे आदरणीय बाळ्यामामा यांची प्रतिमा आहे आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी चषक 2022, राष्ट्रवादी चषक किंवा बाळ्यामामा असा कॉल तुम्ही द्यायचा आहे. विश्वास कॉल देत आहेत राष्ट्रवादी चषक असा कॉल आणि जशी मागणी होती तसाच पुरवठा. थँक्यू सो मच पाटील साहेब आणि सर्व पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठाची पुन्हा एकदा शोभा वाढवावी. विश्वास, टॉस तुमच्या बाजूने लागलाय, किती आनंद होतोय, टॉस किती महत्त्वाचा वाटतोय आणि काय निर्णय? नाही, खेळपट्टीचा जर विचार केला तर टॉस महत्त्वाचा नाही आहे. ज्या पद्धतीने गेले 5 ते 6 दिवस खेळ चालला आहे तर नक्कीच टॉस एवढा महत्त्वाचा नसेल. तर या ठिकाणी मात्र प्रथमतः नाणेफेकी जिंकून प्रथम मी क्षेत्ररक्षण स्वीकारेन. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रत्येकी 5 षटकांची लढत असणार आहे. बोरशेती संघाविरुद्ध खेळण्याचा योग आलेला आहे का या अगोदर? खरं तर तुमच्या विभागातील संघ नाही आहे, पण ही स्पर्धा एवढी मोठी आहे की कुठल्याही विभागातील संघ समोर येऊ शकतो. त्यासाठी किती तयारी केलेली आहे? नक्कीच विचार केला बोरशेती संघाला ॲज अ समालोचक म्हणून भरपूर वेळा त्यांचा सामना पाहिला आहे, अनेक स्पर्धांमध्ये त्यांना पाहिलं आहे. नक्कीच चांगला संघ आहे. अर्जुन बांगरचा जर विचार केला एक अष्टपैलू खेळाडू आहे, तर नक्कीच अपेक्षा असतील त्याची विकेट्स लवकरात लवकर पाडण्याची. तुम्ही स्वतः देखील एक चांगले समालोचक आहात, चांगले खेळाडू आहात आणि ॲज अ कॉमेंटेटर म्हणा किंवा ॲज अ प्लेयर म्हणा, कशी वाटते स्पर्धा, आयोजन कसं वाटते तुम्हाला? विचार केला या स्पर्धेचा तर भारतामध्ये प्रथमतःच एवढ्या मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहाने स्पर्धा राबवली गेली. आदरणीय सन्माननीय आमचे बाळ्यामामा म्हात्रे, नक्कीच पूर्ण त्यांच्या संपूर्ण टीमचं आणि आयोजक कमिटीचं मी नक्कीच हार्दिक आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी मात्र आम्हाला खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली. तुमच्या टीममध्ये कुठले गोलंदाज आहेत विशेषतः ज्यांच्याकडून तुम्हाला जास्त अपेक्षा असणार आहेत की ते चांगली कामगिरी करतील आणि समोरील संघाला कमी धावांपर्यंत थांबवतील? नक्कीच यावर्षी हंगामाचा विचार केला तर निलेश गायकर जो आमचा पॉवर प्लेचा अष्टपैलू खेळाडू आहे, नक्कीच त्याच्याकडून अपेक्षा असतील. त्यानंतर यंग टॅलेंटेड तेजस गायकर आणि पंकज गायकर आणि मी स्वतः ॲज अ बॉलर म्हणून सुद्धा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. बोरशेती टीमच्या कॅप्टनकडे आम्ही बोलतोय. तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? नक्कीच आम्ही फलंदाजी केली असती. अगदी मनासारखं घडलेलं आहे. तुम्हाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे. खेळपट्टी चांगली खेळते, परिस्थिती फार छान आहे या ठिकाणी अंजूरमध्ये. साधारणतः काय स्कोअर तुमच्या मनामध्ये आहे, डोक्यामध्ये आहे? नक्की स्कोर असा मनामध्ये नाही आहे. मागच्या 2 मॅचेस आपण बघितला, दोन्ही प्रथम फलंदाजी करताना बॅट्समननी चांगला स्कोर बनवला. चांगला स्कोर झाल्यावर गोलंदाजी करणाऱ्या टीमवर नक्कीच प्रेशर येत असतं आणि तेच प्रेशर डालण्याचा आम्ही प्रयत्न करू. सीझन खरं तर आता समाप्तीकडे चाललेला आहे. संपूर्ण सीझनमध्ये कशी कामगिरी राहिली राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाकडून? कुठल्या खेळाडूंनी जास्त चांगली कामगिरी केली आहे? नक्कीच शहापूरमध्ये तर कामगिरी खूपच चांगली राहिली आहे आणि बाहेर देखील येऊन चांगलाच परफॉर्मन्स दिलेला आहे. नक्कीच तेजस जाधव असेल, प्रशांत वेखंडे, अर्जुन बांगर, बाली भागरे, निखिल असे जे बॅट्समॅन आहेत, बॉलर आहेत, त्यांनी चांगली कामगिरी केली. वन लास्ट क्वेश्चन स्पर्धेबद्दल, आदरणीय बाळ्यामामांबद्दल काय बोलाल आणि त्याचप्रमाणे हे आयोजक जे आहेत या स्पर्धेचे केतनजी तरे असतील, सुनीलजी गरत, गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर यांच्याबद्दल काय बोलाल? नक्कीच एवढं टुर्नामेंट खेळलो, एवढं मोठं आयोजन अजूनपर्यंत बघितलं नव्हतं आणि खूपच त्यांचं देखील आभार मानेल की त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली. क्या बात आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा आम्ही देतो या महत्त्वाच्या मॅचसाठी. टॉसमधून मित्रांनो समाचार असा आहे की कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी संघाच्या कॅप्टन टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थातच बॅटिंगसाठी बोरशेती टीमला त्यांनी इन्व्हाइट केलं आहे. येणाऱ्या 20 ते 25 मिनिटांमध्ये हा महत्त्वाचा सामना सुरू होणार आहे. मात्र सध्या वळूया आपण चालू असलेल्या मॅचकडे. ओटोकॉम बॉक्स. शुक्रिया अजय जी. चलेंगे मैदान के ऊपर दोस्तों. 81 रनों का लक्ष्य. मैदान के ऊपर 80 रन बनाए पहले बल्लेबाज करते हुए टॉस हारने के बाद तुरबे टीम ने और 81 रनों का लक्ष्य बीच मैदान के ऊपर इस समय रखा है केवनी स्पोर्ट केवनी टीम के सामने. पहले ओवर का शुरुआत आगाज होते हुआ पहले गेंद पर पहले रन निकाल कर स्ट्राइक को रोटेट किया ओलंपिक जोड़ी मैदान के ऊपर. गेंदबाजी में आते हुए रवि जिन्होंने 25 रन की धुआंधार शानदार पारी खेली थी. ओ लवली डिलीवरी, लेकिन इस समय गेंद को ड्राइव किया अलॉन्ग द कारपेट इनटू द लॉन्ग ऑन, हिटिंग द बॉल कंप्लीट अ क्विक सिंगल 2 के ऊपर बिना किसी विकेट के नुकसान पर.
याच दरम्यान व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. नुकतंच हायवे दिवे गावचे समाजसेवक सन्मान्य पप्पू म्हात्रे साहेबांचं आपलं हृदयाच्या अंतकरणातून आम्ही स्वागत करीत आहोत. या स्पर्धेचे आयोजक केतन जित्तरे आणि सुनीलजी खरत गावदेवी क्रीडा मंडळ अंजूरच्या माध्यमातून वेलकम. समझदार शुरुआत, दोनों बल्लेबाज शोर बदलते हुए सिंगल सिंगल के ऊपर ध्यान बटोरते हुए. अच्छा ट्विस्ट होगा, 81 रनों का लक्ष्य. पिछला मुकाबला एक तरफा रहने के बाद हम उम्मीद करते हैं कि मुकाबला काफी बड़ा हो, बड़े पैमाने पर मुकाबला हो और मुकाबले की गरिमा काफी बढ़े. स्वागत है अजय जी हमारे साथ जुड़ चुके हैं टॉस के बाद. इस बीच ये अगेन राउंड विकेट, फैंटास्टिक शॉट, gap into the gap, one bounce over the rub, that's a 4 runs, no chance stopping, that's one bounce, 4 runs. कार्यकर्त्यां ये फुल लेंथ गेंद थी और तगड़ा प्रहार किया गया था. बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल करते हुए चौका जड़ा है भावेश ने. ये बहुत ही खूबसूरत हमारा कमेंट्री बॉक्स है. मेरे साथ मचिंद्र पाटिल आज पहली बार जुड़े हैं इस टूर्नामेंट में और स्कोरर की भूमिका अदा करते हुए. ये भी कमेंटेटर है हमारे साथी कमेंटेटर जयवंत पाटिल. पीछे आप देख सकते हो सुभाष धुमाल और स्कोरर फुल राजू टॉस, पाटिल. ताकत का इस्तेमाल खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन आपके बाद यहाँ पर गैप नहीं ढूंढ पा रहे अजय जी. पहली गेंद के ऊपर शानदार चौका लगाने के बाद फील्ड को थोड़ा सा वहां पर वाइडिश किया गया और यहां से मिलेगा 1 रन. टीम का स्कोर 1 के साथ 1 चौके के साथ टीम का स्कोर 7 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. अच्छी रणनीति के साथ गेंदबाजी हो रही है फील्डिंग के मुताबिक. 1 रन जरूर मिल सकता है, लेकिन गैप शॉट ढूंढने की कोशिश थी. 4-5 खिलाड़ी गेंद के नीचे, ऐसा लग रहा है कि हम फुटबॉल के स्ट्राइकर को देख रहे हैं. इस तरह का दृश्य बीच मैदान पर. बिल्कुल. और देखिए कितनी अच्छी गेंदबाजी. लॉन्ग ऑन पर जो खिलाड़ी है उसके पास ही ज्यादातर गेंदें खेलने का यहाँ पर प्रयास बल्लेबाजों का भी हुआ है. मजबूर किया गया है, लॉन्ग ऑन को ज्यादा बिजी रखा गया है. पिछली गेंद हालांकि सर्कल के अंदर फील्ड की गई. 4 सिंगल्स अभी तक इस पहले ओवर में और 1 चौका. तो गेंदबाजी भी उसी दिशा में की जा रही है. तो इस बार गेंद टपकाने के बाद कट हुई थी, हल्का सा कांटा बदलते हुए अंपायर ने इस बात को गौर किया कि कहां पर विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. सही फैसला अंपायर की ओर से. 1 रन का अतिरिक्त इजाफा 9 पर बिना किसी विकेट के नुकसान पर. तेज तर्रार शुरुआत की जरूरत है यहाँ पर केवनी स्पोर्ट्स की अपनी टीम को. 81 रन बनाने हैं, पहाड़नुमा लक्ष्य है सामने. एज लगी और यहां से विकेट नंबर पहला गॉन. बिग विकेट नो डाउट. फर्स्ट विकेट गोज डाउन फॉर तुर्बे टीम और भावेश को लौटना होगा. थोड़ी से अपने आप से नाराज बल्ले का अंदरूनी हिस्सा और पहला विकेट मैदान से बाहर. भटक चुके अपने लक्ष्य से. ये देखिए स्क्रीन के ऊपर भूषण पाटिल को दिखाया जा रहा है. बहुत ही खूबसूरत है, लंबा और शानदार लंबा tenniscricket.in के माध्यम से. Yes, required rate was 16.20 runs per over right from the beginning, but now it bounces to 18 runs per over. 72 more runs required to win from remaining 4 overs. Loss of the 1 wicket, 9. No doubts, beautiful atmosphere for the cricket. You are watching the NCB Trophy 2022, and it is a 6th day of this tournament, big event of the tennis cricket world. अच्छा ऑलराउंड प्रदर्शन रवि मात्रे का. 25 रन भी बनाए और पहले ओवर में 1 विकेट भी प्राप्त किया. केवल 9 रन खर्च किए. यहाँ पर थोड़ी चिंता है डगआउट में. केवनी स्पोर्ट्स केवनी के खिलाड़ी निश्चित रूप से चिंतित नजर आ रहे हैं. अच्छा जी, अक्सर हम डगआउट का जो दृश्य देखते हैं ना, काफी कम मर्तबा में खुशी का माहौल दिखता है, लेकिन ज्यादातर चिंता की रेखा है, ब्लड प्रेशर हाई होना, ये सब कुछ हम देखते हैं. देखिए चेहरे पर चिंता की रेखा है, क्योंकि डर छुपा है. वो डर है हार जीत का. नेहरू की शुरुआत, अच्छी गेंद, हल्का सा टर्न भी दिया गेंद को. बॉडी का इस्तेमाल किया था बल्लेबाज ने, लेकिन इस बार नाकाम रहे. 1 रन का इजाफा होता हुआ. लेग बाइज का इशारा अंपायर की ओर से. सन्मेश नए गेंदबाज आए हैं. पावर प्ले का दूसरा और अंतिम ओवर. लेफ्ट आर्मर है.
बायत के गेंदबाजों का एक अलग महत्व रहता है किसी भी टीम में, क्योंकि अक्सर हम देखते हैं कि ज़्यादातर दाहिने हाथ के खिलाड़ी होते हैं किसी भी टीम में। बहुत कम टीमें ऐसी है जिनके पास ज़्यादा बाएं हाथ के खिलाड़ी हो, और बाएं हाथ के गेंदबाज आपकी टीम में रहते हैं तो उसका ज़रूर कहीं ना कहीं फ़ायदा मिलता है। एक अलग एंगल लेकर आते हैं बाएं हाथ के गेंदबाज। और जी हाँ, परेशानी भी होती है बल्लेबाज को फेस करने के लिए। ऐसा अक्सर हमने देखा है क्रिकेट की दुनिया में। नज़ाकत तो देख चुके हैं हम। टीम का स्कोर इतना अच्छा नहीं कहा जा सकता जितनी की शुरुआत अच्छी नहीं हुई है। लेफ्ट आर्म उड़ते विकेट, बाएं हाथ के बल्लेबाज, बाएं हाथ के यहाँ पर खिलाड़ी गेंदबाज और शानदार फील्डिंग का मुजाहरा, लेकिन गेंद को फेंका कहाँ पर गया ये भी सवाल पूछा जाएगा। जहाँ पर 1 रन था वहाँ पर गलतियाँ 2 रन जरूर मिलेंगे। वीवीआईपी बॉक्स का नज़ारा एक बार फिर से आपकी स्क्रीन पर। हमारे अजीज मेहमान वहाँ पर काफ़ी रिलैक्स होकर खेल का आनंद उठाते हुए। 12 पर 1। ठीक है, शाम के 5:30। सूरज हमसे लगभग विदाई ले रहा है, हल्की सी रोशनी और बहुत ही खूबसूरत लम्हा। पटके भी गेंद थी, उछलती गेंद को उछलता जवाब, खिलाड़ी मौजूद उनके पहुंच से बाहर, गेंद आउट द बार। दैट्स अ ब्यूटीफुल शॉट, दैट्स अ 6। सूरज कि नीलेश आखिर तक खेले और लंबा खेले, एक बड़ी पारी खेले, मैच जिताऊ पारी खेले, लेकिन तुर्बे टीम के कप्तान चाहेंगे कि इनको जल्द से जल्द आउट किया जाए, इनकी जल्द से जल्द पीठ देखी जाए। इस बीच ये गेंद, अगली गेंद नीलेश के लिए। अच्छा शॉट, व्हाट अ मैग्निफिसेंट स्ट्रोक, ब्यूटीफुल शॉट, couple of the bounce, fielder is there but he couldn't reach up the ball, final ball, yes, good fielding, लेकिन यहाँ से 2 रन जरूर मिलेंगे। ऐसे लगा कि इंटरनेशनल जरिए हम देख पा रहे अजय जी। बहुत ही बेहतरीन नज़ारा था। ये देखिए किस तरह से खिलाड़ी पीछा कर रहे थे। आदित्य निश्चित रूप से उन्होंने बाउंड्री बचाई है। कमाल का एफर्ट, 100% कमिटमेंट। ये जोश है, ये जुनून है, आंखों में अंगार है और जीत की तड़प है, और ये तभी मुमकिन है जब आप सब कुछ दांव पर लगाकर, पूरी कायनात लगाकर क्रिकेट खेलते हैं। तो ये हम अक्सर देखते हैं अजय जी मैदान पर। जी हाँ, इसे कहते हैं जी जान लगाकर क्रिकेट खेलना, तन मन दिल और दिमाग के साथ मैदान में प्रकट रहना। जानते हैं बड़ी टीम है, बड़ी टीम के साथ बड़ी जीत महफूज करना यहाँ पर बड़ी बात होगी, अपने अपने उपलब्धि होगी, और इसी बात को मद्देनजर रखते हुए अगली गेंद, लेफ्ट आर्म उड़ती विकेट, स्ट्रेट ड्राइव, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन क्या पहुंच पाएंगे? थोड़ी सी दूरी बरकरार किए और यहाँ से दूसरे की तमन्ना, और इसमें भी कामयाबी। भाग मिल्खा भाग मैदान के ऊपर 2 रन जरूर पूरे करते हुए। एक गेंद पर 2 बार बच गए हैं नीलेश। नीलेश ज़्यादा खतरनाक इसलिए भी है कि अब गेंदबाज बायात के हैं तो उनके सामने बायात के ही बल्लेबाज है, और ये भी एक बड़ा द्वंद्व रहता है क्रिकेट के खेल में। हमने अक्सर देखा है ज़्यादातर मौक़ों पर बल्लेबाज हावी रहे हैं, कुछ ऐसे इंस्टेंस भी है ऐसे अच्छा स्कोर है अजय जी, 22 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। जब बल्लेबाज आउट हुए तो नए बल्लेबाज मैदान पर नीलेश। अच्छा शॉट करा जवाब, लेकिन मिस टाइमिंग, खिलाड़ी वहां पर मौजूद, और यहां से बनेगा आसान सा कैच। सेकंड डिसमिसल फॉर द तुर्बे टीम, 22 for 2। जब गेंद हाथ में लैंड हुई तब तक ये सीधी तरह से इस गेंद को दिखाया जा रहा था उस एंगल से, और इसीलिए तो मानी जाती है tenniscricket.in। हमारे सबके लाडले चेहरे संतोष नानेकर, हमारे गौरव सावंत सर और अक्षय चिबड़े सर, ये तीनों की काफ़ी मेहनत है। इसके लिए तो टेनिस विश्व में 15 लाख सब्सक्राइब पूरे करने वाले tenniscricket.in। कॉन्ग्रेचुलेशन tenniscricket.in, वेरी गुड जॉब, कीप गोइंग बॉयज। और ये देखिए tenniscricket.in दिखाते हुए एक खूबसूरत लम्हा, बहुत ही खूबसूरत लम्हा, चेहरे पर मुस्कान क्यों ना हो, क्योंकि सफलता बयान कर रही है, साफ झलक रही है चेहरे पर। रुक करेंगे मुकाबले की अजय जी। टीम का स्कोर है 22, 2 विकेटों के स्थान के ऊपर 2 ओवर का खेल समाप्त होने के पश्चात 11.00 के अवसर से रन बनाते हुए। लेफ्टी टू लेफ्टी कॉन्टेस्ट चल रहा था। पावर प्ले के दूसरे ओवर में नीलेश के सामने गेंदबाज सन्मेश थे और ऐसे लग रहा था कि बल्लेबाज थोड़े हावी हो रहे हैं, लेकिन आखिरकार
आखिरी हंसी हंसी तो किसने हंसी, गेंदबाज सन्मेश ने। आउट कर दिया उन्होंने नीलेश पाटिल को। मात्र 12 रन बना पाए, एक छक्का जड़ा उन्होंने। 22 पर 2 ओवर की समाप्ति पर केवनी स्पोर्ट्स केवनी। वो भी 11 तुर्बे टीम की स्थिति काफ़ी मजबूत है। यहाँ से पलटवार बल्लेबाजों को करना होगा, कठिन चुनौती है। 81 का टारगेट यानी कि और 59 रन चाहिए। मात्र 18 गेंदें शेष है। अजय जी 32 रन अब तक चाहिए थे रन रेट के हिसाब से, लेकिन अब तक 22 से 10 से बिखर रही है टीम। देखते हैं 10 रन कहां पर वसूल करते हैं, लेकिन समय कम है और मंजिल दूर है। तेजी से जाना होगा, एरियल रूट अपनाना होगा बल्लेबाजों को, और वो सुरक्षित भी होना चाहिए। खाली हवा में खेलेंगे, कैच दे बैठेंगे तो काम बनने वाला नहीं है। यानी कि अजय जी इस वक्त इस टीम के हालात इस प्रकार के, सांप भी मरे और लाठी भी सुरक्षित रहे, विकेट भी बचाकर खेले, रन को आस्किंग रन रेट को भी बरकरार रखे। एक बड़ी चुनौती होगी यहाँ पर। बल्लेबाज मिट्टी को मसलते हुए अपने ग्रिप को और मजबूत करने की चाहत रखेंगे। भूषण ने अपने इनिंग में 24 मिनट में उन्होंने 4 मरतबा मिट्टी को रगड़ा था, अपने हाथों में ग्रिप को मजबूत किया था, और इस बार ये दृश्य मैदान पर। और 5 बार गेंद को बाउंड्री के बाहर भेज दिया था। क्या बात है, क्या बात है अजय जी, बहुत ही अच्छी। और ये देखिए गेंद सीमा पार होने से कोई नहीं रोक सकता, सीमा पार सीधा 6 रन की मोहर लगती हुई। रोमांचा लेकिन इस बार विकेट कीपर चूक के नहीं पहुंच पाए, वहां पर 1 रन का इजाफा होता हुआ। 1 रन से के साथ टीम का स्कोर आगे जरूर उछलेगा, और टीम का स्कोर पहुंच चुका है 29। 2 विकेट के नुकसान के बाद तीसरा और प्रगति पर 81 रन की पारी का पीछा करते हुए इस समय टीम हम देख पा रहे हैं, केवनी स्पोर्ट्स केवनी टीम। रवि मात्रे को सफलता मिली थी पहले ओवर में, और इस ओवर में भी सफलता मिलते मिलते रह गई है। पिछली गेंद पर, पहली गेंद पर छक्का, उसके बाद अच्छी गेंद वहां पर देखने को मिली। राउंड द विकेट गेंदबाजी करते हुए रवि। इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक किनारे मौजूद, आसान सा कैच, 3rd विकेट गोज डाउन, और तीसरी सदमा यहाँ पर केवनी स्पोर्ट को लगता हुआ। परिवर्तन टॉस गेंदे डेथ ओवर्स का जब खेल रहता है, अब तो सिचुएशन डेथ ओवर्स की तरह ही है, क्योंकि रिक्वायर्ड रेट काफ़ी ज़्यादा है। तीसरा ओवर चल रहा है, बल्लेबाजों को बड़े शॉट्स तो खेलने हैं, कारगर साबित होती है लो फुल टॉस गेंदे। संभवतः जिस गेंद को कवर, एक्स्ट्रा कवर की तरफ खेलना चाहिए था, उसको सामने खेला, मिस टाइम कर बैठे थे, और एक आसान सा कैच लॉन्ग ऑफ फील्डर द्वारा। अजय जी, जी हाँ, जहां तक सवाल है फुल टॉस गेंद का, उस गेंद के ऊपर ज्यादा ताकत का इस्तेमाल आपको करना पड़ता है, ये भी तो बात हम नहीं भूल पाएंगे। इस बीच ये गेंद, इस बार गेंद का पीछा किया, खिलाड़ी वहां पर मौजूद, एक स्कोर की रीजन में यहां से विकेट मिलेगा, प्राप्त करेंगे बिल्कुल। ये 14 विकेट का नुकसान, लगातार 2 विकेट का नुकसान इस ओवर में, और 29 पर 4। एक्स्ट्रा कवर पर बढ़िया कैच, कैचिंग अच्छी देखने को मिल रही है अब आदित्य। और आदित्य को तो आप गेम में से हटा ही नहीं सकते हो, बढ़िया फील्डर है। इससे पहले भी एक कैच लपका था उन्होंने सर्कल के अंदर, तब फील्डिंग कर रहे थे। अब आउटफील्ड में कैच लपका है, और एक बाउंड्री भी बचाई थी। जजमेंट अच्छा था उनका, क्योंकि गेंद पीछे आ रही है, पीछे गेंद का पीछा किया उन्होंने, और अच्छा कैच लपकते हुए 4 विकेट गिरी है। थोड़ी सी नाजुक परिस्थिति गुजरती हुई इस बार वही खिलाड़ी है, लेकिन क्या हैट्रिक प्राप्त कर पाएंगे? यस, हैट्रिक, और यहां से प्राप्त किया हैट्रिक गेंदबाज आज की शाम रवि के नाम। कार्यासाठी
excellent bowling performance from the Ravi. Oh, great delivery and quick delivery. Batsman no answer to it. End of the successful over. और 29 रन 3 ओवर की समाप्ति के बाद 5 विकेटों के नुकसान पर। कमाल का प्रदर्शन रवि मात्रे का, उनका अनुभव यहाँ पर उन्होंने पूरी तरह से झोंक दिया अपनी टीम के हित में। एंगल का जिस तरह से इस्तेमाल किया, राउंड द विकेट लगातार और ज़्यादातर फुल लेन गेंदबाजी की उन्होंने, उसका पूरा फायदा मिला है। बल्लेबाजों पर पहले से ही प्रेशर था क्योंकि बड़ा टारगेट 29 पर 5 है। इस समय स्थिति नाजुक है काफ़ी हद तक। हम देखें तो केवनी स्पोर्ट्स केवनी टीम की बचे हुए 2 ओवर्स में 52 रन चाहिए। रवि का स्पेल समाप्त हुआ है, 2 ओवर में 16 रन देकर 4 विकेट्स। चेक. तर बोलूया आपण स्वागत सत्कार सन्मानाकडे. आपल्यामध्ये प्रमुख अतिथींचं इथे आगमन झालेलं आहे आणि भारतीय संस्कृती आपल्याला सांगते की अतिथी देवो भव. अतिथींचा हेतुचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आपल्यामध्ये विराजमान झालेले आहेत शिवसेना संपर्क प्रमुख शहापूर जयवंत तारमेल साहेब आणि त्यांचा हेतुचित सन्मान इथे केला जाईल. तर नवनाथजी म्हात्रे आपल्याला सांगत असेल की आपण आपल्या शुभ हस्ते जयवंत तारमेले साहेब जे शिवसेना संपर्क प्रमुख आहेत शहापूरचे आणि त्यांचा हेतुचित सन्मान करायचा आहे. हे आपण पाहू शकता आपला बहुमूल्य वेल या स्पर्धेसाठी शहापूर येथून उपस्थित झालेले आहेत शिवसेना संपर्क प्रमुख जयवंत तारमले साहेब यांचा हेतुचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. नवनाथजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा हेतुचित सन्मान केला जातोय. त्यानंतर मित्रांनो शहापूर युवासेना बिन्नी मस्कर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. तर पुन्हा एकदा विनंती असेल नवनाथजी म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते बिन्नी मस्कर साहेब जे युवासेना शहापूरचे आहेत आणि त्यांचा हेतुचित सन्मान इथे केला जाईल. फक्त 1 मिनिट पंचांनी सामना थांबवायचा आहे. हे आपण पाहू शकता युवासेना शहापूर बिन्नी मस्कर साहेबांचा हेतुचित सन्मान नवनाथजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये गुंदवली गावचे माजी उपसरपंच सन्मान्य विष्णू पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतुचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर नवनाथजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. विष्णूजी पाटील साहेब जे माजी उपसरपंच आहेत गुंदवली गावचे आणि त्यांचाही हेतुचित सन्मान इथे केला जातो. त्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपल्याला दिलेला आहे आणि त्यांचा हेतुचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय नवनाथजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. आपण पाहू शकता. त्यानंतर अंजूर गावचे उद्योगपती पप्पू म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा अंजूर देवेगावचे पप्पूजी म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि त्यांचा हेतुचित सन्मान इथे केला जाईल. तर पुन्हा एकदा नवनाथजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते अंजूर देवेचे उद्योगपती पप्पूजी म्हात्रे हा नक्कीच सन्मान आपण नंतर घेणार आहोत. तर बोलूया पुन्हा एकदा कॉम बॉक्समध्ये टू कॉमेंट बॉक्स. थँक्यू सो मच सुभाष धुमाळ. तर खेळाला पुन्हा एकदा सुरुवात केली जाणार आहे. 10 चेंडूंचा खेळ फक्त उरला या मॅचमध्ये. केवणी टीमला अजूनही 52 धावा बनवायचे आहेत. खडतर समीकरण. भूषणचा हा बॉल खोलवा टप्प्याचा, चांगली गोलंदाजी करतोय भूषण पाटील. ग्रामीणचं क्रिकेट आहे आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये बरेचसे खेळाडू आपण पाहतो की ते जेव्हा खेळतात स्वतःच्या गावासाठी तेव्हा अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडतात. तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये तेच खेळाडू स्पेशलिस्ट बॉलर किंवा स्पेशलिस्ट फलंदाज म्हणून खेळतात. भूषणला आपण नेहमीच एक स्पेशलिस्ट फलंदाज म्हणून खेळताना पाहिलेलं आहे व्यावसायिक स्तरावर, परंतु आता अष्टपैलू खेळाडूची भूमिका गावासाठी. ओ जबरदस्त कॅच, शॉट फाईन लेगला अप्रतिम कॅच, फलंदाज बाद. एका मागणे एक धक्के अजय आणि त्याचमुळे धक्क्यातनं सावरू शकला नाही संघ. मागचे 4 धक्के आपण पाहिले तर मागच्या 4 धक्क्यातनं 2-3 धावा देखील पडल्या नाही आहेत. आणि हेच कारण की मगाशी देखील आपण उल्लेख केला होता, जेव्हा तुम्ही टॉस जिंकता तेव्हा टॉस जिंकून समोरच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करता आणि जर समोरच्या संघाला मोठं टार्गेट उभं केलं तर तुम्हाला ते आस्किंग रन रेट मेंटेन ठेवणं फार महत्त्वाची गरज आहे. ती जर तुम्ही तर एकच सन्मान आपण घेऊया. एकच सन्मान शेष राहिलेला आहे. अंजूर देवे गावचे उद्योगपती सामाजिक कार्यकर्ते पप्पू म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा हेतुचित सन्मान नवनाथजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. त्यांनी बहुमूल्य वेळ या राष्ट्रवादी चषकासाठी आपल्याला दिलेला आहे आणि त्यांचा हेतुचित सन्मान इथे केला जातोय. आपण पाहू शकता अंजूरदेव गावचे उद्योगपती समाजसेवक पप्पूजी म्हात्रे साहेबांचा हेतुचित सन्मान नवनाथजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचा या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनुष्य धन्यवाद. बॅक टू कमेंट बॉक्स. थँक्यू सुभाष. ते विकेट मिळाली असती. यस मिळाली आहे.
अजय 5 गडी बाद झालेत बघा. 29 वरती 2 होते आणि मागचे 5 गडी फक्त एका धावेवरती बाद झालेत. म्हणजे 7 गडी बाद झाले आतापर्यंत 30 या धावसंख्येवरती आणि मागचे 5 गडी फक्त एका धावेवरती बाद झालेत. म्हणजेच पॉवर प्लेचा जेव्हा खेळ संपला तेव्हा एवढी दुर्दैवी अवस्था नव्हती केवणी स्पोर्ट्स केवणी संघाची, कारण पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं तर 9 आणि 13 म्हणजेच 22 धावा आल्या होत्या. तर कुठेतरी तोपर्यंत तरी ते मॅचमध्ये होते असं मला वाटतंय. पण नॉन पॉवर प्लेचा जसा खेळ सुरू झाला, रवीने जी हॅट्रिक घेतली ते पूर्णपणे कंबड मोडून काढलं त्याने फलंदाजीचं आणि त्यामुळेच आता पूर्णपणे बॅकफुटला ढकलला गेला या सामन्यामध्ये. केवणी स्पोर्ट्स केवणी संघ 7 गडी बाद झालेले आहेत फक्त 31 धावा धावफलकावर. चांगला बॉल सन्मान दिलाय, पुश केलाय कव्हर्समध्ये. 1 धाव तर मिळणारच आहे आणि एकच धाव. एक गोष्ट चांगली गोष्ट आहे अजय, जर तुम्हाला मोठे फटके मिळत नसेल तर सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. थोडंसं गोलंदाजी लेंथ लाईनमध्ये बिघाड केला पाहिजे. हे चित्र तुम्हाला आता पाहायला मिळतं आणि आता धावसंख्या काढणं थोडंसं कठीण आहे. तर इट इज अ व्हेरी डिफिकल्ट जॉब फॉर टास्क फॉर द टीम वा केवणे टीम. हां, तो महत्त्वाचा मुद्दा आहे. टॉस जिंकून तुम्ही काय घेता, बॅटिंग घेता की बॉलिंग घेता आणि खेळ कसा करतात ते देखील तेवढंच महत्त्वाचं. सर एक बॉल बोटं फिरवली भूषणकडे जास्त वेग नाही आहे, मात्र फार चतुराईनं त्याने गोलंदाजी केली आहे. सक्सेसफुल षटकाची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ संपलाय. फक्त औपचारिकता शिल्लक या मॅचमध्ये. धावसंख्या केवणी संघाची 7 बाद 32. 49 धावांची गरज है. इज इट पॉसिबल ऑन द पेपर? नॉट पॉसिबल ऑन द पेपर, क्योंकि टेनिस विश्व में कोई भी ऐसी गेंदें नहीं बनी छे जिसमें कि 49 रन आ सकते हैं. अच्छा, अस्किन नेट मेंटेन ठेवता आलं नाही आहे. सातत्य, विकेटचं सातत्य आणि त्या धक्क्यातनं सावरता आलं नाही. या संघाला खूप मोठा संघ आहे केवणी संघ, मात्र आज थोडासा नांगी आणि काट टाकताना दिसला या स्पर्धेच्या माध्यमातून. येस, त्यामुळेच आपण काही वेळापूर्वी डगआउटचं जेव्हा दृश्य पाहिलं, कॅप्टनचा चेहरा उतरलेला होता, इतर खेळाडूंचे चेहरे देखील उतरले होते. खरं तर केवणी संघ चांगला संघ आहे, एक लढवय्या संघ आहे. मी बऱ्याचदा पाहिलं आहे भिवंडीमध्ये त्यांना खेळताना आणि खूप चांगला खेळ त्यांनी सादर केलेला आहे. पण आज तेवढी चांगली कामगिरी पाहायला मिळाली नाही. हे पुढील सामन्याचे दोन्ही संघ सज्ज होत आहेत, कोंडेरी आणि राणा स्पोर्ट्स बोरशेती. आणखी एक बिग बॅटल असेल. आखो टप्प्याचा बॉल हुक केलाय, हा बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. षटकार. अजय, जरी ते रेडी असले तरी मात्र बघा किती सामना काळजीपूर्वक पाहतात, किती ऑब्झर्वेशन बघा त्यांचं, कुठे चेंडू टेक ऑफ होतोय, कुठं आपण टर्न करू शकतोय. आणि हेच तर चांगल्या खेळाडूंचं वैशिष्ट्य असतं की सामना सुरू होण्यापूर्वी तुम्ही अर्धा तास या विकेटचं ऑब्झर्वेशन करा, ग्राउंडचं ऑब्झर्वेशन करा, कुठे शॉट जाते याचा अंदाज घ्या आणि चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मात्र त्यांचं फार जास्त महत्त्व असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. दुरून ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न यावेळेस. क्विक डिलिव्हरी, चांगला वेग आहे या गोलंदाजाकडे. शेवटच्या षटकामध्ये हेमंतला आपण पाहतोय. डॉट बॉलची सांगता झाली आहे. कुठलंही दडपण नाही आहे हेमंतवर, ती विशेष बाब आहे, कारण भरपूर जास्त धावा त्यांच्या सुरुवातीच्या गोलंदाजांनी त्याच्यासाठी सोडल्यात. आणि जे कोणतेही उत्कंठा देखील नाही आहे सामन्यामध्ये. नो एक्साइटमेंट, यू आर वॉचिंग द वन साइडेड मॅच. हा फटका अचूक टायमिंग तर नाही आहे. बॉल ट्रॅव्हल होतो डीप एक्स्ट्रा कव्हरला. धाव घेत नाही आहेत फलंदाज. फलंदाजांना देखील कळून चुकलंय की आता ही मॅच कुठे चालली आहे. मोठं टार्गेट सेट करण्यात आलं. भुवी 11 तुर्बे संघानं बॅटिंग अतिशय दर्जेदार केली. टॉप ऑर्डरच्या तिन्ही फलंदाजांनी अफलातून कामगिरी केली. 25 धावा रवी मात्रेच्या बॅटमधून, 30 धावांची नाबाद खेळी भूषण पाटीलकडून, 18 धावांचं चांगलं महत्त्वपूर्ण योगदान नमित पाटीलचं देखील राहिलं आणि 80 धावांचा डोंगर त्यांनी रचला. ताबडतोब फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळालेली 7 षटकार देखील आपण पाहिले अजय. त्या पद्धतीनं चोख प्रत्युत्तर देण्यामध्ये अपयशी ठरलाय तो केवणी स्पोर्ट्स केवणी संघ. यावेळेस बॉल आवेत आहे, मात्र फिल्डर थोडा दूर दिसतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. आता मात्र सिंगल घेतली गेली आहे. आता फलंदाजांना जास्त काही दोष देखील देता येणार नाही आहे शेवटच्या ओव्हरमध्ये, कारण जे काही करायचं होतं ते टॉप ऑर्डरचे जे फलंदाज होते त्यांना विशेषतः करायचं होतं. त्यांच्याकडून जास्त अपेक्षा होत्या. त्यांनी जर दमदार बॅटिंग केली असती तर कदाचित या सामन्याचा निकाल थोडा वेगळा देखील पाहायला मिळाला असता. पण आता ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. खरं तर आपण पाहतोय की चांगली कामगिरी केली आहे संपूर्ण मॅचमध्ये तुर्बे टीमनं. चांगला फटका आहे, लेट कट, डीप बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर तैनात. सिंगल. शेवटचा चेंडू बाकी असेल. अजय, एक गोष्टी थोडंसं दुर्दैव वाटतं की 50 पर्यंत देखील पोहोचू शकला नाही हा संघ. 39 ओनली आणि 41 धावांची गरज आहे. फार मोठ्या फरकानं सामना गमावा लागेल संघाला. जे सातत्याने त्यांनी गडी गमावले ते सामना पूर्णपणे त्यांच्या हातातून निसटला. स्विंग अँड मिस, डॉट बॉल आणि याचबरोबर हा भव्य विजय ते संपादित करत असताना भुवी 11 तुर्बे संघ. वेल प्लेड भुवी 11 तुर्बे, कॉंग्रॅच्युलेशन्स. 40 धावांना पराभव जिव्हारी लागेल मी म्हणेन केवणी स्पोर्ट्स केवणी संघाला अजय. कारण बघू शकाल आपण हा स्कोर बोर्ड
खूप चांगली फलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी, मात्र 40 धावांना पराभव स्वीकारावा लागलाय. हार्डलक केवनी स्पोर्ट्स